बुलढाण्यात 10 मार्च रोजी आक्रोश मोर्चा व बंदची हाक। धर्मवीर युथ फाउंडेशन व विविध राजकीय पक्ष संघटनांचे बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन। बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना भर चौकात फाशी द्यावी या मागणीसाठी, तसेच बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुमारी स्नेहल चौधरी हिला न्याय मिळण्यासाठी 10 मार्चला धर्मवीर युथ फाउंडेशन व विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांच्या वतीने बुलढाणा शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून बुलढाणा शहर बंदची हाकही देण्यात आली आहे। 10 मार्चला सकाळी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन धर्मवीर युथ फाउंडेशन तसेच सर्व राजकीय पक्ष संघटना यांनी केले आहे। तसेच आज 6 मार्चला या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज गायकवाड यांनी सर्किट हाऊस येथे बैठकही घेतली। जी हत्या संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे झाली, ते फोटो पाहिले तर सर्व महाराष्ट्र रडला आणि ज्यांच्याजवळ ते फोटो, त्या सरकारी प्रवृत्तीजवळ ते फोटो 60 दिवसापासून होते, त्यांना इतके दिवस झोप कशी लागली हा प्रश्न आहे। या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा तर होईलच, परंतु ज्या नराधमाने त्या संतोष देशमुखांच्या तोंडात जो मुतला, जेलमध्ये त्याला आता पाणी न पाजता जेलमध्ये त्याला आता मूत पाजायला पाहिजे। बीड येथील झालेल्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे, परंतु बुलढाणा जिल्हा सुद्धा आज या घटनेच्या मोठ्या प्रमाणात निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। काल परवा टीव्हीवर पाहिलेले फोटो आणि बातमी पाहत असताना अक्षरशः या देशातला नाही तर जिल्ह्यातला जगातला प्रत्येक माणूस व्यथित झाला। म्हणून आमची सर्वांची मागणी या ठिकाणी आहे की या संतोष देशमुखच्या मारेकराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हत्या झालेली आहे, हत्येचा निषेध। अरे यार थांबणार रे, झालं होतं ना। संतोष देशमुख यांची जी निर्धुन हत्या झालेली आहे, त्या हत्येच्या विरोधात बुलढाणेकरांनी येत्या 10 तारखेला सोमवारी बुलढाणा बंदचं आव्हान दिलेलं आहे। मी या बुलढाणेकरातल्या सर्व व्यापाऱ्यांना, सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी या बंद सक्सेस करण्याकरिता रस्त्यावर उतरायचं आहे। शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद करायचा आहे आणि हा निषेध नोंदवायचा आहे। ओके, प्रवृत्तीला निश्चितच या ठिकाणी फाशी झाली पाहिजे। आम्ही सर्व या ठिकाणी बुलढाणेकर या घटनेचा निषेध करतो। त्यांना जेवढ्या लवकरात लवकर फाशी दिल्या जाईल तेवढा आनंद आम्हा सर्वांना होईल। आणि या घटनेचा निषेध म्हणून सर्व बुलढाणेकर आम्ही या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करतो, येत्या 10 तारखेला आपण आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून आपला बुलढाणा शहर बंद करूया आणि या घटनेचा निषेध करूया। 9 डिसेंबर 24ला मत्साजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली। त्या क्रूर हत्येचे फोटो गेल्या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल होत आहे। अतिशय निर्दयीपणे, क्रूरपणे मानवी चेहरा असलेल्या लोकांनी राक्षसी कृत्य या ठिकाणी केलं, म्हणून त्याचा निषेध म्हणून आज बुलढाणेकर आम्ही सर्वजण एकत्र आलो। तद्वतच परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू हा देखील एक लाजिरवाणी बाब या महाराष्ट्राच्या इतिहासात आहे आणि म्हणून यांनाही कठोर शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे।